मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या भेटतात, पण आपण कधी एक नोटीस केलं आहे का की त्या अगरबत्त्यांनी किंवा त्या पूजेच्या साहित्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होत असतो, जसं की आपले डोळे झोंबणे, शिंका येणे किंवा खोकला लागणे. हे सगळं का होतं तर त्यांच्यामध्ये असणारे जे केमिकल्स असतात, जे त्यांचा इन्सेन्स वाढवतात किंवा स्मेल जे प्रोव्हाइड करतात, त्यांच्यामुळे होतं. सो आज आम्ही अशा ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी जे काही प्रोडक्ट्स आहेत पूजे रिलेटेड किंवा देवा रिलेटेड, जसं की अगरबत्ती असतील, धूपस्टिक असतील, तर हे सगळे प्युअर गाईच्या शेणापासून बनतात. ते म्हणजे दत्तधनीच्या फॅक्टरीवरती. सो बघूया आता एक एक प्रोडक्टची डिटेल. अगरबत्तीचे छोटे पॅकेट्स 75 रुपीज डझन. मच्छर अगरबत्तीच हे आपण सिंगल घेतलं तर 15 रुपयाला, आणि जर डझनमध्ये घेतल्या तर 20ला. टूथ कप हे पण अराउंड 20 रुपीजचं एक पॅकेट असतं, आणि हे जर आपल्या शेकड्यामध्ये घेतले तर 200 रुपयाला बसतात. ते शेकड्यामध्ये जास्त परवडतात होलसेल रेटला. छोट्या शेणी, ह्या शेणी अराउंड 60 रुपये MRP आहे. जर फॅक्टरीवरनं घेतला तर 40 रुपीजला मिळतात. या आहेत मोठ्या शेणी, या अराउंड 40 रुपये MRP आहे. पण फॅक्टरीवरनं जर होलसेल रेटला घेतलं तर त्या अराउंड 20 रुपयाला भेटतात, 20 रुपयाला 5. आपण रिकामे कप तर बघितले, पण इथे आणखीन स्पेशल कप पण येतात. हे 50 रुपयाचं एक पॅकेट येतं. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हवन सामग्री व काही असे स्पेशल मटेरियल्स येतात ज्याने आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट एकदम प्युअर राहतं. आणि यामध्ये आणखीन 2 व्हेरिएशन्स आहेत, ते म्हणजे एक ब्रह्मांड नायक आणि एक उपासना. हा 250चा आहे आणि हा 200चा आहे. हे जरी थोडे कॉस्टली वाटले तरी याचे बेनिफिट्स खूप जास्त आहेत. स्पेशल टाईपचे धूपस्टिक आहेत, वेगवेगळ्या शेपमध्ये, वेगवेगळ्या फ्रेग्रन्सने. ह्यांचा रेट अराउंड मार्केटमध्ये 80 रुपीज आहे. पण जर फॅक्टरीवरनं घेतला तर ही वाली 70 रुपीजला येते बॉटलमधली. ही वाली 50 रुपीजला येते, ही चंदनची आहे. त्यानंतर ही वाली जी आहे ती 60 रुपीजला येते, त्याच्यामध्ये काड्या पण जास्त आहेत. आणि त्यानंतर ह्या धूपस्टिक झालं, यांच्यामध्ये पण जर किलोने घेतल्या तर अराउंड 700 रुपयाला किलो आहेत, त्या परवडतात. आणि त्यानंतर आपल्याकडे स्पेशल अगरबत्तीज पण येतात. ही साई फ्लोरा आहे मसाला अगरबत्ती, आणि ही चिंतामणी. ओके, ही प्रार्थना आहे, अराउंड 30 रुपये MRP याची. पण जर होलसेल रेटला घेतली तर 20 रुपीजला मिळते. त्यानंतर आपल्याकडे स्पेशल लोबान आहे, ही पण अराउंड 130ची आहे, आणि 100 रुपीजला इथे मिळून जाते. थोडी कॉस्टली वाटेल, पण हिचा काहीही साईड इफेक्ट नाही आहे. 100% नॅचरल लोबान अगरबत्ती ही आहे. नेक्स्ट आपल्याकडे लॅव्हेंडर आणि मोगरा येतात. ह्या पण 100 ग्रॅममध्ये आहेत. ही 80 रुपीजची आहे, आणि ही 60 to 50 रुपीज डिस्काउंट जारी करतो. आणि जर पुड्यांमध्ये बघायला घेतलं तर आपल्याकडे स्पेशल लॅव्हेंडर, हा लॅव्हेंडर आहे. हा एक पुडा येतो पाव किलो 250 ग्रॅमचा, हा 100 रुपीज. आणि हा चंदनचा आहे, हा पण अराउंड 100 रुपीजपर्यंत मिळतो. इथले जे आताचे न्यू लॉन्चेस आहेत त्यामध्ये शेणाच्या छोट्या टिक्क्याज येतात. ह्या 60 रुपयाला येतात. इथून घेतल्या होलसेलला तर 50ला भेटतात. ह्या नॉर्मल टिक्कीज नाहीत, त्यांना वेगळा एक स्पेशल फ्रेग्रन्स येतो. एक काशी धूप आणि एक आपला आवळा गायींचा. ओके, आणि ही न्यूली लॉन्च अगरबत्ती आहे मजमुआ. ही अराउंड 100 रुपयाला आहे, बॉटलमध्ये येते. तिचा फ्रेग्रन्स पण एक नंबर आहे, कुठल्याही प्रकारचा ह्याला हार्मफुल इफेक्ट नाही आहे. सो मी ह्या ज्या टिकीज आहेत, त्या टिकीज अशा इकडे आता वाळत घातलेल्या आहेत, आणि त्या आता वाळल्या की प्रॉपर पॅक केल्या जातात. सो हे होतं दोन्ही फॅक्टरीचं जे कम्प्लीट ओव्हरव्ह्यू. इकडे आपले जे धूप असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे धूप मिळतात. त्यानंतर दिवसानी कापूर आणि जे वेगवेगळं पूजेचं साहित्य येतं ते पण इकडे मिळतं. आपल्याला जर ह्या लोकेशनवर यायचं असेल तर आपल्या डीमार्ट मागे, रत्नागिरीमध्ये डीमार्ट मागे बरोबर गुंड्याच्या पलीकडे फॅक्टरी एक्झिस्ट करते. मी कमेंटमध्ये ह्याचं जे लोकेशन आहे ते पिन करून ठेवेनच. पण आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. ओके, चल बाय.